नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आता पितृपक्ष सुरू आहे, पितृपंधरवडा सुरू आहे आणि या काळामध्ये आपण आपल्या पितरांचं स्मरण करत असतो. वेगवेगळ्या पद्धतीने ते स्मरण केलं जातं, वेगवेगळ्या मान्यता त्या बाबतीत आहेत. आज आपण जी चर्चा करणार आहोत तो याच विषयावर आहे की हा जो पितृपक्ष आपण करतो तर त्याच्यात नेमकं कशा पद्धतीने ते केलं पाहिजे, हे स्मरण करणं का आवश्यक आहे, त्यामागची नेमकी संकल्पना काय आहे आणि एकूणच पूर्वीपासून ही जी काय परंपरा रूढी सुरू आहेत तर त्याच्यामागचं कारण काय आहे. आत्ता लोकांच्या मनामध्ये या संदर्भात काही गैरसमज आहेत, त्याविषयी काय वाटतं हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ल्याहून आपल्याशी ते संवाद साधणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडूनही आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. भूषणजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार. नमस्कार. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण एक सुरुवात करूया की पितृपक्ष म्हणजे एक सर्वसाधारणपणे लोकांना पितृपक्ष म्हणजे जी काय मान्यता आहे त्या पद्धतीने अनेक वर्षापासून जे चालत आलेले आहे तसं ते करतात. पण जर आपण त्याचं खरोखरच सविस्तर त्याच्याविषयी जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर प्रत्येकालाच ती माहिती असतेच असं नाहीये. तर तुम्ही जरा सांगा फक्त की पहिली आपण सुरुवात करूया की पितृपक्ष म्हणजे काय, काय नेमकं त्याच्या मागचं भावना आहे. आता आपल्याकडे आपण सर्वजण सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो. तर आपल्याकडे प्रत्येक मनुष्य जो जन्माला आलेला आहे तर त्याच्यावर जन्माला येतानाच 3 ऋण घेऊन तो जन्माला आलेला असतो. एक असतं देवांचं ऋण, एक असतं ऋषींचं ऋण आणि एक असतं पितरांचं ऋण. हे 3 ऋण घेऊनच प्रत्येक मनुष्य जन्माला आलेला असतो. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये धर्मामध्ये देवतांना, ऋषीमुनींना आणि पितरांना अनन्यसाधारण महत्व आहे. आता आपल्याकडे कोणताही सणवार हे आपल्याला हे देवतांच्या उद्देशाने असतात. काही व्रतवैकल्य जी आहेत ही ऋषींच्या उद्देशाने असतात आणि काही जे गोष्टी आहेत श्राद्ध कर्म, महालय पक्ष वगैरे कर्म ही पितरांच्या उद्देशाने असतात. आता पितरांच्या उद्देशाने का करावं? पितर म्हणजे नक्की कोण? तर जे आपले गेलेले पूर्वज आहेत हे सगळे पितर या संज्ञेमध्ये येतात. आता वेगवेगळ्या प्रकारची 48 प्रकारची श्राद्ध दर वर्षी प्रत्येक माणसाने करणं क्रमप्राप्त आहे. एखाद्या व्यक्तीने 48 श्राद्ध करणं त्याला आवश्यक आहे. परंतु यातली महत्वाची श्राद्ध म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचे आई वडील गेलेले आहेत तर त्याने आपल्या आईच्या तिथीला, वडिलांच्या तिथीला जे दरवर्षी करतो ते संवत्सरिक श्राद्ध ते करणं आवश्यक आहे. आणि वडिलांच्या तिथीला पितरादीन उद्देश्य म्हणजे एखाद्याचे वडील समजा प्रतिपदेला गेलेले आहेत, पंचमीला गेलेले आहेत तर त्याने पितृपक्षातील पंचमीला हे जे पक्ष श्राद्ध केलं जातं महालय पक्ष, तर त्याला महालय पक्ष श्राद्ध असं म्हणतात. तेव्हा पक्ष, महालय पक्ष अशा प्रकारचं श्राद्ध केलं जातं. आता पितृपक्ष हा जो काळ आहे प्रत्येक गोष्टीचा काही काळ सांगितलेला आपल्याकडे. आपल्याकडे कालगणना ही अत्यंत सटीक आहे. कोणतंही कर्म कधी करावं याचं आपल्याकडे वैज्ञानिक दृष्ट्या आणि भौगोलिक दृष्ट्या आणि वातावरणाच्या दृष्टीने फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आपल्याकडे बघा मकर संक्रांतीला आपण मकर संक्रांत जी असते त्यावेळी आपण तिळगुळ करतो नैवेद्याला, कारण त्यावेळेला नैवेद्य तिळगुळ असं आहे कारण त्यावेळेला थंडी असते, वातावरणामध्ये थंडपणा असतो, त्याच्यामुळे नैवेद्य तो आहे. मकर संक्रांत आपली कधी मार्च एप्रिल मध्ये गेलेली नाहीये कारण ती त्याच काळामध्ये येते. उत्तरायण आरंभ जो आहे कधी ह्या वर्षी अमुक दिवशी आली. आता तुम्ही ईद बघा, कधीतरी बकरी ईद जी असते ती कधीतरी गणपतीच्या बरोबर येते, कधीतरी दिवाळीत येते, कधी त्याच्या पुढे जाते. अमुकच ती तिथीला येईल असं तुम्ही सांगू शकत नाही कारण त्यांची कालगणना सटीक नाही. आणि आपल्याकडे पहिल्यापासून सटीक कालगणना आहे. आपल्याकडे पौष महिन्याला पौष का म्हणावं, त्याच्यानंतर अश्विन महिन्याला अश्विनच का म्हणावं त्याचं कारण आहे. कारण त्या महिन्याच्या पौर्णिमेला, अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र अश्विनी नक्षत्रामध्ये असतो म्हणून तो अश्विन. कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला कार्तिक हा कृत्तिका नक्षत्रामध्ये असतो म्हणून तो कार्तिक मास. असं पितृपक्षामध्ये जी भौगोलिक स्थिती येते ती कशी असते तर आपलं जे अवकाश आहे हे 360 अंश कल्पलेलं आहे.
360 अंशाचं आकाश आहे आणि या 360 अंशाचे समान 12 भाग केलेले आहेत. हे 12 भाग म्हणजे 12 राशी आहेत. आपण मेष, वृषभ, कर्क, सिंह अशा ज्या राशी, मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक वगैरे आपण ज्या राशी मोजतो, ह्या 12 राशी ह्या 360च्या 30 अंशांच्या राशी कल्पलेल्या आहेत. तर कन्यागते सवितरी, कन्या राशीला सूर्य गेल्यापासून तो पुढे वृश्चिक राशीला जाईपर्यंत हा जो काळ आहे हा पितरांच्या उद्देशाने कर्म करण्यासाठीचा काळ आहे. त्यातला मुख्य पक्ष जो आहे तो भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या हा जो काळ आहे हा पितृपक्ष म्हणून गणला जातो. हा 15 दिवसांचा एक साधारण 15 दिवसांचा जो काळ आहे त्याला पक्ष अशी संज्ञा आहे, पितृपक्ष आहे. आणि समजा या काळामध्ये श्राद्ध करणं शक्य झालं नाही, काय अशौच असेल, कोणाला काही सुयरसुतक आलेलं असेल, तर पुढे सूर्य हा एका राशीमध्ये जवळपास 1 महिना असतो. कन्या राशीमध्ये सूर्य गेल्यानंतर महालय काळाला आरंभ होतो. तो पुढे वृश्चिक राशीला जाईपर्यंत म्हणजे अजून एक पुढे महिनाभर हा पितृपक्षाचा गौण काळ सुरू राहतो. आता तुम्ही अवकाशाची अवस्था जी पाहिली तर 6व्या राशीला बरोबर मध्यान्नीला आपल्या सूर्य आलेला असतो. म्हणजे जी ऑक्टोबर हिट जे आपण म्हणतो ती ऑक्टोबर हिट खरी नसून पितृपक्षामध्ये सूर्य बरोबर आकाशाच्या मध्यभागी आलेला असल्यानंतर सूर्याची जी थेट किरण आहे ती आपल्यापर्यंत येतात. सूर्यमंडल जे आहे, आपल्याकडे 2 प्रकारची मंडल आहे, एक चंद्रमंडल आहे आणि एक सूर्यमंडल आहे. तर जे चंद्रमंडल आहे स्वयंप्रकाशित नाहीये, तर ते सूर्यमंडलाने प्रकाशित होत असतं. आणि चंद्रमंडल आणि सूर्यमंडल ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत या महिन्यातून एक वेळा एकत्र आलेले असतात. पण हा पितृपक्ष असा कालावधी आहे की या पितृपक्षामध्ये चंद्रमंडल आणि सूर्यमंडल यांचा दोघांचा काही प्रमाणामध्ये संयोग होतो आणि त्यामुळे आपण जे दिलेलं अन्न आहे कव्य, त्याला कव्य अशी संज्ञा आहे, ते कव्य आपल्या पितरांपर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून होत असतं, या अवकाशाच्या माध्यमातून. आता जे पितर लोक आहेत तर त्यांची सुद्धा संज्ञा आहे. आता समजा वडील, आजोबा आणि पणजोबा, तर त्यांना सुद्धा वेगवेगळ्या संज्ञेमध्ये विभागणी केलेली आहे. वडील जे असतात हे वसु रूपामध्ये असतात, आजोबा जे असतात ते रुद्र रूपामध्ये असतात आणि पणजोबा जे आहेत ते आदित्य रूपामध्ये असतात. हे 3 लोक आहेत, वसु लोक आहे, रुद्र लोक आहे आणि आदित्य लोक आहे. आणि त्याच्यानंतर पुढे त्यांना सद्गती मिळते. हे 3 टप्पे आहेत, वसु, रुद्र आणि आदित्य. तर तिसरा जो लोक आहे सर्वोच्च तो आदित्य आहे. तर आदित्य लोक म्हणजे आदित्य मंडलापासूनचे ज्या किरण जी येणार आहेत ते थेट या वेळेला पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी असतात. म्हणून हा जो काळ आहे आदित्य लोकापासून येणारी थेट किरण आपल्यापर्यंत पोहोचतात. म्हणून हा जो काळ आहे हा पितरांच्या दृष्टीने फार महत्वाचा मानलेला आहे, कारण या वेळेला जे दिलेलं अन्न आहे ते पितरांपर्यंत पोहोचतं. आता बरेच लोकांचा असा समज असतो की किंवा आपल्याकडे अनेक पुरोगामी मंडळी असतात, ते आपल्याला सांगत असतात की तुम्ही इथे दिलेलं अन्न त्यांना कसं काय पोहोचतं. तर आता लक्षात घ्या, ही जी काही व्यवस्था आहे ही मनी ऑर्डर प्रमाणे. मी आता वेंगुर्ल्यामध्ये राहतो आणि तुम्ही समजा मुंबईमध्ये राहताय, मी इथनं 500 रुपये तुम्हाला पाठवायचे असे ठरवले. मी 500 रुपये इथल्या पोस्ट ऑफिसमध्ये मनी ऑर्डरसाठी दिलेले आहेत. 500 रुपयाची एक नोट इकडे दिलेली आहे. तीच नोट तुम्हाला 500 रुपयाची मुंबईला मिळणार आहे का? ती मिळणार नाहीये. त्या पोस्टामध्ये उपलब्ध असलेलं जे काही 500 रुपये मूल्याचं जे चलन आहे ते तुम्हाला तिकडे उपलब्ध होणार आहे. तर त्यामुळे तो जो गेलेला जीव आहे तो ज्या योनीमध्ये त्याने जन्म घेतलेला असेल त्याची पुढची जी काही गती असेल, आपण इकडे ज्या वेळेला त्याला अन्न देणार त्याच वेळेला तो ज्या योनीमध्ये जन्माला आलेला असेल तर त्यावेळेला त्या योनीमधला जो काही अन्न भाग असेल तो त्यावेळेला त्याला प्राप्त होणार. म्हणजे समजा आता आपल्या एखाद्या पूर्वजांच्या गायीच्या रूपामध्ये जन्म झालेला आहे, आपण इथे जेव्हा त्यांना अन्नदान करू त्यावेळेला त्याला कोणीतरी गवत घालेल त्या गायीला, म्हणजे त्या तेवढ्या मूल्याचं अन्न त्यावेळेला त्या गायीला उपलब्ध होतं. हा असा एक भाग आहे. आता बरेच वेळा असं होतं की आपल्यापर्यंत असं बरेच जण सांगतात की आपल्याला ऐकायला बरं वाटतं
पण ते प्रत्यक्षात थोडस विसंगत असतं, शास्त्र विसंगत असतं. म्हणजे अनेक लोक सांगतात की आई वडिलांची जिवंतपणे सेवा करा, मेल्यानंतर काही करा, असं काही नाहीये. पण शास्त्रकारांनी जिवंतपणे तुम्ही आई वडिलांची सेवा करू नका असं कुठेही म्हटलेलं नाहीये. जिवंतपणे अवश्य सेवा कराच असं सांगितलेलं आहे. कराचं, त्याला च आहे, आवश्यकच आहे. ते कर्म अनुस्यूत आहेच, कर्ण क्रम प्राप्त आहेच, त्याला काही बदल नाहीये. आणि मृत्यूच्या पश्चात त्यांचं श्राद्ध कर्म करणं हे देखील पुत्राचं आद्य कर्तव्य आहे. तुम्ही आता वाल्मिकी रामायण जर पाहिलं असाल तर या वाल्मिकी रामायणामध्ये प्रभू रामचंद्र जेव्हा वनामध्ये गेले, त्यानंतर दशरथ राजांचं प्राणोत्क्रमण झालं आणि नंतर भरताने येऊन त्यांना सांगितलं, तोपर्यंत त्यांना माहिती नव्हतं की आपले वडील निवर्तले आहेत. तेव्हा वाल्मिकी रामायणामध्ये असा उल्लेख आहे की प्रभू रामानी नदी तीरावर तिथे पिंड तयार केले आणि आपल्या वडिलांच्या उद्देशाने पिंड प्रदान केलं. तर त्यांनी कसले पिंड केले, तर कंदमुळांचे पिंड दिले त्यांनी दशरथ राजांना. कारण वनामध्ये प्रभू रामचंद्र हे कंदमुळं खाऊनच राहत होते ना, तापसी वेशामध्ये होते ते. मग ते जे काही अन्न खाणार आहेत त्या अन्नाचे त्यांनी पिंड प्रदान करून दशरथांना पिंड प्रदान केलं. हा आपल्याला वाल्मिकी रामायणातला उल्लेख आहे. म्हणजे आपले आदर्श जर आपण श्रीराम मानत असू तर प्रभू रामचंद्राने सुद्धा आपल्या वडिलांचं पिंड प्रदान केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला आणखीन एक गोष्ट फार महत्वाची आहे. आपण महाभारत आणि रामायण ही दोन्ही आपल्याकडे जी इतिहास मानलेले आहेत, हे अत्यंत महत्वाचे इतिहास ग्रंथ आहेत. या दोन्हीमध्ये महायुद्ध झालेली आहे. कुरुक्षेत्रावर झालेलं महाभारतातलं आणि राम आणि रावणाचं युद्ध, ही दोन फार मोठी घनघोर युद्ध झालेली आहे. पण ही युद्ध झाल्यानंतर देखील सुद्धा रामांनी रावणाच्या पक्षातील लोकांचं विधिवत अंत्यकर्म करून घेतलेलं आहे. आणि कौरवांच्या संहारानंतर भगवान गोपालकृष्णाने पांडवांना सांगून त्या कौरवांच्या जे पक्षातील लोक गेलेले आहेत त्यांचंही विधिवत अंत्यकर्म करून घेतलेलं आहे. कारण का, तर मेलेल्या जीवांना सद्गती प्राप्त व्हावी हा त्याच्यातला फार महत्वाचा भाग आहे. आता नुसती गती मिळवण्यासाठी श्राद्ध आहे का, तर श्राद्धाचा जो संकल्प आहे तो श्रेयार्थम, मोक्षार्थम आणि तृप्त्यर्थम, श्रेय पण मिळालं पाहिजे. आता धर्म या शब्दाची व्याख्या करताना यतो अभ्युदय निश्रेयसा स धर्म अशी व्याख्या केलेली आहे. जो या लोकांमध्ये आपला अभ्युदय म्हणजे आपला उत्कर्ष करतो, आपण चांगल्या मार्गाने वागलो की आपला उत्कर्ष होतो आणि परलोकामध्ये आपल्याला श्रेय प्राप्ती करून देतो, आणि त्याला धर्म म्हटलेला आहे. श्रेयाची प्राप्ती, मोक्षाची आणि तृप्ती. आता तृप्ती ही कधी होते माणसाला, जर त्याला योग्य प्रकारचं अन्न, त्याला योग्य प्रकारचं जल यांचं समंत्रक आणि विधिपूर्वक त्यांना प्रदान केलं की त्यांची तृप्ती होते. ही आता तृप्ती जी आहे ही आपण प्रत्यक्ष डोळ्याने बघू शकतो का, तर प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकत नाही, पण त्याचा अनुभव घेऊ शकतो. तो आपण नित्य घेत असतो. आता बघा, तारेमधून मला या निमित्ताने विचारायचंय, म्हणजे तुम्ही आता बोलताना एक सांगितलं की म्हणजे लोकांच्या मनामध्ये श्रद्धा असते, पण पुरोगामी जी काही विचारसरणी आहे त्यानुसार ते म्हणतात तसं अनेक जण असा प्रयत्न करतात की हे सगळं काय थोतांड आहे, हे काय श्रद्धा ठेवण्याची काय गरज नाही, हे सगळं अंधश्रद्धा आहेत, अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न होतो. तर आपले लोक जे आहेत जे पितृपक्षामध्ये स्मरण करतात आपल्या पितरांचं, पण त्यामागे फक्त चालत आलेला आहे, वारसा आहे, अनेक वर्ष आपण पाहत आलेलो आहोत, आपल्या आई वडिलांनी केलं म्हणून आपण करायचंय. पण ही जी सगळी भावना आहे ही करण्यामागचा उद्देश जेव्हा सांगितलं जातो तेव्हा त्यामागे ती कशी श्रद्धा आहे हे सांगताना तुम्ही कसं काय ते स्पष्टीकरण देता? आता हे बघा, प्रश्न फार चांगला आहे. आता बघा, प्रत्येक गोष्ट जी आहे आपल्याला दृश्यमान स्वरूपामध्ये दिसत नाही. काही गोष्टी या अनुभवाने आपल्याला त्या स्वीकाराव्या लागतात. उदाहरणार्थ, आपण एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला गेलो किंवा काही वादनाच्या कार्यक्रमाला गेलो, समजा एखाद्याचा तबल्याचा कार्यक्रम आहे आणि तिथे आपण समजा झाकीर हुसेनांचा कार्यक्रम आहे तबल्याचा, आणि तिथे त्यांनी काही तबल्याचे ठेके वाजवले. आपण प्रत्येक ठेका हा किती डेसिबल 10 वाजला, किती डेसिबलला तो वाजला, किंवा किती हर्ट्ज फ्रिक्वेन्सी तयार झाली, याच्यावर आनंद आपल्याला मिळतो की ते ऐकल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो.
अनुभूती जी आहे ती आपल्याला कधी मिळते? ती अतिचिकित्सेने मिळते का? अतिचिकित्सेने काहीही पदरात येणार नाही. त्या कार्यक्रमाचा आनंद सुद्धा आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे अतिचिकित्सा ही घातक असते. कारण मीमांसा शोधणं अतिशय योग्य आहे, पण अतिचिकित्सक वृत्ती ही कायम माणसाला घाताकडे नेत असते. आता लक्षात घ्या, तुम्हाला मी एक साधं उदाहरण देतो. आपण एरवी सुद्धा कधी खीर करतो, पुरी करतो, वडे करतो. तुम्ही आता सर्वसाधारण बघा की आपण श्राद्ध पक्षाचं कोणाकडे प्रसाद घेतला किंवा आपल्या घरी महालय असला किंवा आपल्या कोणा नातेवाईकांकडे श्राद्धाचा प्रसादाला गेलो, तर आपण ते अन्न खाल्ल्यानंतर आपल्याला सुस्ती येते बघा, शरीराला एक जडत्व येतं. हा अनुभव आपण सहजपणे घेऊ शकतोय. जडत्व येतं आपल्या देहाला. आणि आपण एखाद्या मंदिरामध्ये गेलो आणि तिथला महाप्रसाद घेतला, आपण सत्यनारायणाच्या पूजेला घेतली आणि तिथला आपण शिरा खाल्ला प्रसादाचा. त्या शिऱ्याची चव आपण घरामध्ये किती साजूक तुपामध्ये करा, त्याच्यात काजू बेदाणे किती घाला, तशी चव येत नाही. कारण का? तर त्या प्रसादामध्ये देवतांचं वास्तव्य असतं, देवतांचे आशीर्वाद असतात. आणि श्राद्ध पक्षातल्या अन्नाला जडत्व येतं याचं कारण त्या अन्नावर पितरांची आसक्ती असते. त्या अन्नावर पितरांची आसक्ती असते. ते वायुरूपाने ते अन्न त्यांनी ग्रहण केलेलं असतं, त्याच्यावर त्यांची आसक्ती असते. म्हणून आपल्या शरीराला जडत्व येतं. म्हणून श्राद्धाचं अन्न जेवल्यानंतर रात्री काही भक्षण करायचं नाहीये, रात्री जेवायचं नाहीये. त्याचं कारण काय? तर वमन झालं, उलटी झाली तर श्राद्ध निष्फळ ठरणार आहे. म्हणून श्राद्धकर्त्याने अनेक नियम पाळायचे आहेत. त्याने आपल्याला आवश्यक तेवढंच जेवायचं आहे आणि रात्री भोजन करायचं नाहीये, कारण त्याला वमन होता कामा नये. हा या संदर्भामध्ये एक अशी लोकांच्या मनामध्ये कल्पना असते की पितृपक्ष आहे, तर त्यावेळेला कोणतंही जे शुभ कार्य आहे ते करू नये किंवा काही जण करण्याचं सुद्धा ठरवतात त्यावेळेला. तर त्याविषयी काय नेमकं तुम्ही सांगू? आता प्रत्येकाचा काही कालावधी ठरलेला आहे. त्या कालावधीमध्ये त्या देवतांची उपासना करणं हे प्रशस्त आहे. आता समजा गणपती उत्सवाचा कालावधी आहे, तो गणेश तत्वासाठी प्रधान आहे. नवरात्राचा जो कालावधी आहे हा देवी तत्वासाठी प्रधान आहे. महाशिवरात्री आहे हा शंकरांच्या उपासनेसाठी प्रशस्त कालावधी आहे. मुद्दाम हेतू पुरस्सर ज्याचा कालावधी असताना दुसऱ्याला तिथे त्याची उपासना करणं हे म्हणजे दुराग्रह होतो. लक्षात घ्या, दुराग्रहाने केलेली उपासना ही कधीही फलद्रूप होत नाही. ज्या वेळेला ज्या गोष्टीचा काल सांगितलेला आहे, ह्या काळामध्ये हे काम करणं आवश्यक आहे, तर त्या काळामध्ये ते कर्म करावं, तर त्याचं आपल्याला शुभ फल मिळतं. प्रत्येक गोष्टीचा काळ आहे. देवतांच्या उपासनेचा काळ आहे, पितरांच्या उपासनेचा काळ आहे. प्रत्येक गोष्टीचा काही काळ दिलेला आहे. एकादशीला महत्व विष्णूंच्या उपासनेचं आहे. मी एकादशीच्याच दिवशी दुराग्रहाने गणपतीचीच पूजा करणार. आषाढी एकादशीला मी पंढरपूरला जायच्या ऐवजी मी इकडे कुठे मोरगावला जाणार किंवा चिंचवडला जाणार, असं हा दुराग्रह होईल. त्यावेळेला त्या देवतांच्या उपासनेचा काळ हा त्या तत्वांनी फार महत्वाचा आहे. त्या वेळेला पृथ्वी तलावर त्या प्रकारची देव तत्व त्यावेळेला अवतीर्ण झालेली असतात. आणि ही अवतीर्ण झालेली जी देवतत्व असतात त्यांचे आशीर्वाद त्या काळात आपल्याला मिळत असतात. म्हणजे ज्या वेळेला समजा आता आज या गावामध्ये प्रधानमंत्री येणार आहेत हे आपल्याला माहिती आहे, त्याच वेळेला मी दुराग्रह करून मी सरपंचाकडे जाणार आहे आणि त्यानेच माझं आत्ता मी सरपंचाकडेच जाणार आहे, त्यानेच माझं काम केलं पाहिजे, हा दुराग्रह होईल. ज्या वेळेला ज्यांचं जे कर्म आहे ते त्याच व्यक्तीकडनं करणं आवश्यक आहे. आता सरपंच हा सुद्धा लोकप्रतिनिधी आहे, आमदार पण लोकप्रतिनिधी आहे, खासदार लोकप्रतिनिधी आहेत आणि पंतप्रधान पण लोकप्रतिनिधी आहेत. पण प्रत्येकाची कार्य वेगळी आहेत ना, त्यांचे हक्क वेगळे आहेत, त्यांची कामांची विभागणी वेगळी झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रात दुसरे येऊन हस्तक्षेप करत नाहीत. त्याच्यामुळे त्या काळामध्ये अनेक लोक असे असतात की ते हट्टाने मी पितृपक्षात देवकृत्य करणार हा त्यांचा हट्ट असतो, आणि अनेक लोक असे असतात की मी पितृपक्षामध्ये काहीच करणार नाही, हाही त्यांचा दुराग्रह असतो. म्हणजे ज्या कर्मामध्ये ज्याचं त्या वेळेला काळ आहे त्याचं त्याच वेळेला उपासना केली तर त्याचं अधिक फळ आपल्याला नक्की प्राप्त होतं. मला एक विचारायचं म्हणजे अशी अनेक लोक समज पसरवण्याचा प्रयत्न करतात की हे जे पितृपक्ष आहे की पितृपंधरवडा जो आहे ते स्मरण करण्याची ही जी सगळी प्रथा सुरू झालेली आहे ती भटजींना स्वतःचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी करण्यात आलेली आहे असं एक बोललं जातं. त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
हे बघा, आता लक्षात घ्या, भटजींना पोटा पाण्याचा प्रश्न असू दे किंवा कोणाचं, तुम्ही पुरोहिताला न बोलवता सुद्धा तुम्ही पिंडदान करा. आता शास्त्रकारांनी अनेक मार्ग दिलेले आहेत. शास्त्रकारांनी आता श्रीराम वनामध्ये होते, त्यांनी पिंड प्रदान केलं, तेव्हा तिथे कोणी पुरोहित होता का? श्रीरामाने आपल्या पितरांच्या उद्देशानेच केलेलं आहे ना पिंड प्रदान. तुम्ही जर एवढी माहिती घेऊन ते व्यवस्थित पिंड प्रदान आपल्या पितरांच्या उद्देशाने केलं तर कोण नको म्हणतोय, पण ते व्यवस्थित करा, याच्यासाठी पुरोहितांची आवश्यकता असते. आता बरेच वेळा काय होतं लक्षात घ्या, आपल्याकडे मुळामध्ये एक साधी गोष्ट लक्षात घ्या की हा आपल्याकडे एक इकोसिस्टीमने चालवलेला, डाव्या लोकांच्या इकोसिस्टीमने चालवलेला आपल्यावरचा एक खूप प्रचार आहे असं आपण म्हणा. आपण समजा एक लग्न आहे, लग्नामध्ये पुरोहिताला काही 2,000, 2,000, 2,500 रुपये काय असतील ते दक्षिणा मिळते. पण मला सांगा, त्या लग्नामध्ये हजारो रुपयांचे लोक कपडे खरेदी करतात, बरोबर आहे, हारवाला असतो, जेवणाचे कॉन्ट्रॅक्टर असतात, बुफे असतात, हॉलवर 5-50 लोक नोकरीला असतात. त्या निमित्ताने लोक रेल्वेने येतात, बसने येतात, खाजगी गाड्या करून येतात, सोनार असतो त्याच्याकडनं दागिने करतात. अनेक लोक त्या व्यवस्थेवर अवलंबून असतात. एक व्यवस्था आहे त्याच्यावर हजारो लोक अवलंबून आहेत, बरोबर आहे ना. आता मला सांगा, समजा एक विवाह आज झाला नाही धार्मिक पद्धतीने, नुसता रजिस्टर लग्न झालं, तर मला सांगा, लोक लग्नाच्या निमित्ताने एक समजा 10 साड्या घेणार असतील, ते घेणार नाही. म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यापासनं ते कपडे विकणाऱ्यापर्यंत एक 100 लोकांची तरी त्याच्यावर पोट अवलंबून आहेत ना, बरोबर आहे ना. किराणा माल, लग्न आहे म्हणून 50 लोक जेवायला येणार आहेत आपल्याकडे, म्हणजे किराणा माल संपतो. किराणा काही भटजी आपल्या घरी तर तयार करत नाही, म्हणजे तो शेतकऱ्याकडनं आलेला असतो, फळं लागतात, आचारी असतो. म्हणजे एक समाज व्यवस्था जी आहे ती ह्या एका सणामुळे, एका धर्मकृत्यामुळे सगळ्या लोकांना अन्नाचा एक एक घास पुरवते. हे बरेच लोकांच्या लक्षात येत नाही. आपली जी समाज व्यवस्था आहे, आता गणपतीचा सण आता हल्ली होऊन गेला, तुम्ही बघा त्या गणपतीमध्ये करोडो रुपयांचा उलाढाल होते. लोक लाईटच्या माळा घेतात, डेकोरेशनचं सामान घेतात, मिठाई घेतात, मोदक घेतात, गणपतीची मूर्ती घेतात, रोजची हार, फुलं, दुर्वा सगळं घेतात, बरोबर आहे ना. लोक एसटीने आपल्या गावी जातात, रेल्वेने गावी जातात. आपण बघतो की एसटी महामंडळाला इतके 1000 कोटींचं उत्पन्न मिळालं, एवढ्या 1000 कोटींचं रेल्वेला उत्पन्न मिळालं. मग आपण जेव्हा विचार करतो की एक धर्मकृत्यामुळे एवढ्या सगळ्या पूर्ण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. आपलं धर्मकृत्य, आपलं धर्मशास्त्र नेहमी हेच सांगतं की पूर्ण समाजाला आपण त्यातला एक घास देत असतो. आपण जेव्हा एक श्राद्ध पक्ष कर्म करतो तेव्हा केवळ गुरुजींनाच दक्षिणा नाही देत, तर आपण अनेक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आपण त्यांना त्यातला भाग देत असतो. आता दुसरा भाग असा आहे की श्राद्ध पक्ष, त्याच्यामध्ये शेवटचा, आता अनेक प्रकारची श्राद्ध सांगितलेली आहे. एक सर्वात उत्तम प्रकार जो आहे तो पिंड प्रदान करून आहे, म्हणजे सपिंडक श्राद्ध. ज्यांना पिंड प्रदान करणं शक्य नाही तर त्यांनी ब्रह्मार्पण श्राद्ध म्हणजे अन्न संतर्पण करून करावं. तिसरं, तेही शक्य नसेल तर आमश्राद्ध म्हणजे कोरा शिधा व आमान्न म्हणजे डाळ, तांदूळ वगैरे असं काही एखादा माणूस जेवू शकेल एवढं काहीतरी शिधा सामग्री समर्पण करणं, ह्याला आमश्राद्ध म्हणतात. चौथं श्राद्ध आहे हिरण्य श्राद्ध, म्हणजे काहीतरी दूध, केळं वगैरे अल्पोपहार निवेदन करून श्राद्ध करणं, हे हिरण्य श्राद्धामध्ये येतं. आणि पाचवा एक प्रकार आहे की ह्यातलं काहीही शक्य नसेल तर त्या माणसाने जंगलामध्ये जावं, दक्षिण दिशेला तोंड करावं, दोन्ही आपल्या काखावरती करून त्याने आपल्या पूर्वजांना सांगावं की माझी आज आर्थिक परिस्थिती नाही किंवा मी तुम्हाला काही अन्न घास देऊ शकत नाही. आता शास्त्रकारांनी पिंडाचं प्रमाण किती सांगितलेलं आहे की नारळापासून कवठ म्हणजे एक फळ असतं, नारळ आहे, कवठ आहे, आवळा, बोर एवढ्या आकाराचे पण पिंड चालतात. आणि तेही शक्य नसेल तर शमीच्या पाना एवढा जरी पिंड दिला, शमीपत्र प्रमाणेन पिंडं दद्यात गया शिले, तर एवढं जरी शमीच्या पाना एवढं जरी आपण, शमीचं पान हे भाताच्या शीतापेक्षा सुद्धा मोठं असतं, बघितलं असेल. शमीचं पान आहे ते भाताचं शीत पण त्याच्यापेक्षा मोठं आहे. तर एवढा जरी पिंड दिला तरी आपल्या पितरांची तृप्ती होणार आहे. तर माझी एवढी पण देण्याची काही आज कुवत नाही किंवा मला शक्य नाही, म्हणून दोन्ही काखावरती करणं आणि दक्षिण दिशेला आपल्या पूर्वजांची प्रार्थना करणं हे सुद्धा श्राद्धात सांगितलेलं आहे.
आता एवढे प्रकार शास्त्रकारांनी आपल्याला सांगितले नाही. आता अनेक लोकांचा असा पण त्याच्यातच एक समज असतो की मी प्रवासात आहे, मी बाहेर गावी आहे, तर मी श्राद्ध कुठे करू, माझं घर भाड्याचं आहे तर मी कुठे करू, असे अनेक प्रकार आपल्याला विचारत असतात ना लोक. तर बेलाच्या झाडाखाली, नदीच्या तीरावर, धर्मशाळेमध्ये, त्याच्यानंतर आवळ्याच्या झाडाखाली, त्यानंतर नदी तीरावर, संगमावर, अनेक गंगा यमुनेच्या काठावर, संगमस्थानी असे अनेक शास्त्रकारांनी मार्ग दिलेले आहेत की तिथे सुद्धा तुम्ही पिंड प्रदान करू शकता. तुमच्या घरात जर जागा नाही, एखाद्याचं वाटेत तुम्ही प्रवासात कुठेतरी जातात आणि कोणाचा तरी गोठा लागला तर त्या गोठ्यामध्ये सुद्धा तुम्ही पिंड प्रदान तुमच्या पूर्वजांच्या उद्देशाने करू शकता. कारण का, त्या फक्त मालकाची परवानगी घेणं आवश्यक आहे. कारण का, तर शास्त्रकारांनी एवढे पर्याय दिलेले आहेत की तुम्ही कदाचित बाहेर असाल तर वडाच्या झाडाजवळ करा, पुण्यक्षेत्री करा, तीर्थक्षेत्रावर करा, बेलाच्या झाडाखाली बसून करा. आता एवढे प्रकार दिल्यानंतर सुद्धा आपल्याकडे जागा नाही हा म्हणणं म्हणजे आपल्याला हास्यास्पदच आहे. आणि शास्त्रकारांनी त्याच्यात आता परत त्याच्यात आणखीन एक प्रकार असतो. हल्ली नवीन काही लोक निर्माण झालेले आहेत, ते आपल्याला सांगतात की आम्ही हे एखाद्या संस्थेला पैसे देतो वडिलांच्या तिथीला वगैरे, तर असं करा ना. तर हे संयुक्तिक आहे का? कारण हे प्रश्न रोज आमच्याकडे येत असतात. बरोबर. तर किंवा आम्ही एखाद्या अनाथ आश्रमाला पैसे देतो, अनाथ आश्रमाला तुम्ही पैसे दिले किंवा वृद्धाश्रमाला पैसे दिले तर तुम्हाला अन्नदानाचं निश्चित पुण्य आहे, पण श्राद्धाचं फळ नाही आहे. लक्षात घ्या, दोन गोष्टी पहिल्या लक्षात आल्या पाहिजेत. श्राद्धाचं जे फळ आहे ते आयु, प्रजा, धन, विद्या, स्वर्ग, मोक्ष आणि सुख हे एवढी फळ आहे. आणि अन्न संतर्पणाची फळं वेगळी आहे. श्राद्ध कर्माचं फळ वेगळं आहे आणि श्राद्धाचा हेतू वेगळा आहे, आणि अन्न संतर्पणाचा हेतू पूर्णतः वेगळा आहे. आता एखाद्या अन्नदान आहे आपल्याला करायचं आहे, एखाद्या वृद्धाश्रमाला, अनाथ आश्रमाला आपण काही पैसे दिले किंवा तिथे स्वयंपाक त्याने वाढला तर निश्चित आपल्याला अन्नदानाचं पुण्य आहे, पण श्राद्धाचं फळ नाहीये. आता लक्षात घ्या, घरपट्टी आहे आपल्याला, त्याच्यानंतर आपल्याला रोड टॅक्स आहे, बरोबर आहे, त्याच्यानंतर आपल्याला टोल भरावा लागतो, इन्कम टॅक्स भरावा लागतो, जीएसटी भरावा लागतो. पण जीएसटी आपण घरपट्टीच्या कार्यालयात नेऊन भरू शकत नाही. सगळे हे पैसे जाणार आहेत कोणाकडे? शेवटी भारत सरकारजवळच जमा होणार, बरोबर आहे. सगळे पैसे जमा होणार आहेत सरकारजवळच, बरोबर आहे ना. पण त्याचं जे माध्यम आहे ते आपलं चुकीचंच आहे. मी समजा इन्कम टॅक्स आहे, माझी समजा मला 5,000 रुपये इन्कम टॅक्स भरायचा आहे, पण तो मी नेऊन जबरदस्तीने घरपट्टीवाल्याकडे दिला. हे 5,000 रुपये ते तू पण नेऊन सरकारजवळ जमा करणार आहेस, हे पण सरकार मी तुझ्याचकडे देतो, आता तू काय ते बघ. तर त्याने काहीच होणार नाहीये, माझे पैसे त्याच्याकडे जातील, पण इन्कम टॅक्स भरल्याचं जे काही बेनिफिट आहे तो मला मिळणार नाहीये, कारण मी तो चुकीच्या ठिकाणी जमा केलेला. काय होतं की आपल्याजवळ ना बरेच वेळेला आपण आपला हेतू चांगला असतो, हेतू चांगला आहे, पण चुकीच्या ठिकाणी जर तो गेला तर तो आपल्याला त्रासदायक ठरतो. म्हणजे हेतू जरी चांगला असला, मनामध्ये इच्छा चांगली आहे की आपल्या वडिलांच्या तिथीला कोण 4 लोक जेवावेत, निश्चित आनंदाचा येतो, पण ते योग्य श्राद्धाच्या ऐवजी म्हणून ते करू नका. ते करा, तुम्हाला अन्न संतर्पण करायचं निश्चित करा, पण श्राद्ध करा आणि अन्न संतर्पण करा, मग तुम्हाला श्राद्धाचं फळ आहे. आता तुम्ही मगाशी एक उल्लेख केलात, म्हणजे रामायण महाभारत तेव्हाच्या काळात सुद्धा हे पिंडदान केलेलं आहे, तर याचा अर्थ त्याच्या आधीपासून ही प्रथा आहे किंवा ही जे काही विचारधारा आहे त्याच्या आधीपासूनच आहे, तर त्याचा इतिहासाविषयी काय सांगू शकाल? हो, आपल्या अनेक स्मृती ग्रंथ जे आहेत ना, आपले अनेक स्मृती ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की आपण जेव्हा श्रुती, स्मृती आणि पुराण असं म्हणतो, वेदामध्ये सुद्धा आपल्याकडे अग्निनारायण जो आहे, अग्निदेवता आहे, त्याच्या 2 पत्नी आहेत. एकीचं नाव आहे स्वधा आणि एकीचं नाव आहे स्वाहा. तर अग्निनारायणाच्या डाव्या बाजूला जी पत्नी आहे ती स्वाहा आहे आणि स्वधा जी आहे ती उजव्या हाताला आहे. लक्षात घ्या, आपण जे देवतांना उद्देशून जे काही कर्म करतो ती स्वाहा नावाची त्याची जी देवी आहे, त्याची जी अग्नीची शक्ती आहे ती देवतांपर्यंत पोहोचवते. त्याला हवीर भाग असं म्हणतात. आणि पितरांच्या उद्देशाने जे काही आपण संतर्पण करतो ती स्वधा नावाची त्याची जी पत्नी आहे अग्निदेवाची, ती पितरांपर्यंत ते अन्न पोहोचवते, त्याला कव्य भाग असं म्हणतात.
तर हे जे आपल्याकडे अनेक ऋषीमुनींनी पितरांच्या उद्देशाने हे श्राद्ध कर्म करावं याचे अनेक धर्मशास्त्रामध्ये अनेक स्मृतीमध्ये त्याचे उल्लेख आलेले आहेत. वैखान गृह्यसूत्रांमध्ये सुद्धा त्याचे उल्लेख आलेले आहेत. अनेक पिंड पितृयज्ञ वगैरे आपल्याकडे गृह्यसूत्र म्हणून एक दशग्रंथातला भाग आहे. त्याच्यामध्ये सुद्धा दशग्रंथांमधल्या त्या उपग्रंथांमध्ये सुद्धा पितृयज्ञ वगैरे कसे करावे तर याचाही उल्लेख आलेला आहे. आणि आपल्याकडे आपण रामांचं वर्णन करताना रामो विग्रहवान धर्म असं करतो की राम हा प्रत्यक्ष धर्माचरणी आहे. धर्माचरण कसं करावं, कसं वागावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्र आहे. त्यांच्या एवढं धर्माचरणी कोणीच नाही. तर आणि भगवान गोपाल कृष्ण हे प्रत्यक्ष योगेश्वर आहेत. तर आपल्याकडे या दोन श्रेष्ठ पुरुषांनी ही सर्व कर्म केलेली आहेत आणि करवूनही घेतलेली आहेत. आता तुम्ही लक्षात घ्या की बरेच वेळेला आपल्याला असं होतं की मगाचा आता प्रश्नाचं तुम्हाला एक उत्तर सांगतो की बरेच जण आपल्याला मनाला वाटेल असं श्राद्ध कर्म करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मी एखाद्या भूकेलेल्याला जेवायला घातलं मग श्राद्ध झालं, तर तसं नसतं. देवता जे आहेत या भावाच्या भूकेलेल्या असतात. देवता आहेत, तुम्ही देवतांना एखादं पदार्थ काही कमी जास्त दिला तर त्या भावाने त्या स्वीकारतात, कारण त्या भावाच्या भूकेलेल्या असतात. आणि पितर जे असतात हे मात्र शास्त्रवाक्याच्या प्रमाणाने चालणारे असतात. पितृलोक जो आहे तो म्हणजे कायद्याच्या चौकटीत चालणार आहे, तो भावनेने चालत नाही. प्रत्येकाला त्याची काही मर्यादा घालून दिली आहे, ते त्या चौकटीच्या बाहेर जाऊन काही करत नाही. तर तुम्ही लक्षात घ्या, भीष्म पितामहांची एक कथा महाभारतात आलेली आहे. जेव्हा भीष्म आपल्या वडिलांचं शंतनूंचं श्राद्ध करत होते तेव्हा जमिनीतून असा हात वर आला. शंतनूंनी हात बाहेर काढला जमिनीतून आणि सांगितलं की ह्या माझ्या हातावर पिंड प्रदान कर, मी स्वतः पिंड स्वीकारतोय. भीष्म म्हणाले नाही, मी तुझ्या हातावर अजिबात पिंड ठेवणार नाही. शास्त्रकारांनी पिंड कुठे ठेवायला सांगितलेलं आहे तर दर्भांवर पिंड ठेवायला सांगितलेलं आहे. त्यामुळे मी शास्त्राचं जे वचन आहे त्याचंच पालन करणार आणि मी दर्भांवर हा पिंड ठेवणार. त्याप्रमाणे दर्भावर तो पिंड भीष्माने ठेवला आणि शंतनूने आणि सगळ्या ऋषी मुनींनी देवतांनी भीष्मांना आशीर्वाद दिले आणि भीष्मांना पुढे इच्छामरणी वगैरे होण्याचे जे काही वर लाभले ते त्यानंतर लाभले. आता तुम्ही गंमत बघा, आपल्याकडे अनेक लोकांच्या उद्देशाने आपण अनेक कर्म करत असतो, पण एकमेव असे आपल्या शास्त्रकारांनी एका व्यक्तीला एक विशेष महत्व दिलेलं आहे, ते म्हणजे भीष्माष्टमी किंवा भीष्म द्वादशी आपण जे म्हणतो श्राद्ध असतं. भीष्मांच्या उद्देशाने विशेष श्राद्ध तिथी सांगितलेली आहे. त्या दिवशी भीष्मांच्या उद्देशाने तर्पण करायचंय, श्राद्ध करायचं आहे आणि त्या दिवशी जो श्राद्ध करेल त्याचा अपमृत्यू होणार नाही असं त्यांना आशीर्वाद आहे त्या तिथीला. म्हणून भीष्मांना, कारण भीष्मांनी पितरांची जी आज्ञा आहे शास्त्राची चौकट न मोडता जे वचन आहे त्याचं तंतोतंत पालन केलेलं होतं आणि शंतनूने त्यांची परीक्षा बघत होते. कारण भीष्म हे आपल्या वचनाला चालणारे होते, शास्त्र बाह्य कधी त्यांनी. म्हणून लक्षात घ्या, त्यांना भीष्माचार्य असं म्हणतात. आचार्य ही पदवी कोणाला मिळते तर जो शास्त्राप्रमाणे स्वतःचं आचरण करतो आणि आपल्या आचरणानुसार शास्त्रार्थ प्रस्थापित करतो की त्याचं जीवन जे आहे हे शास्त्राचं मूर्तिमंत उदाहरण आहे असं प्रस्थापित जेव्हा होतं तेव्हाच त्या व्यक्तीला आचार्य म्हटलं जातं. म्हणून शंकराचार्य तसंच क्षत्रियांना मिळालेली ही एकमेव पदवी आहे ते भीष्मांना आहे. भीष्माचार्य ही जी पदवी आहे ती त्यांनी सार्थ केलेली आहे की आपलं आचरण धर्माच्या चौकटीच्या बाहेर न जाता त्यांनी तसंच साध्य केलेलं आहे. आपले जे भारतामध्ये आता या पितृपक्षामध्ये अनेक ठिकाणी पितरांचं स्मरण केलं जातं, वेगवेगळ्या पद्धतीने श्राद्ध केली जातात. बाहेरच्या देशांमध्ये, इतर देशांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं स्मरण करण्याची काही प्रथा आहे का, किंवा तिकडेही अशा पद्धतीने काही केलं जातं का? हो, अनेक देशांमध्ये, ज्यू लोकांमध्ये, ख्रिश्चन लोकांमध्ये काही जण त्यांच्याकडे आठवडा पाळला जातो. काही महिन्यामध्ये नाताळच्या पूर्वी असतो, काही ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये असतो, काही ठिकाणी ते आपण ते हॉलोविन म्हणून बघा ते भूतासारखे हे करून फिरतात. तर असे त्यांचे अनेक जे गोष्टी आहेत ते पितरांच्या उद्देशाने ते केले जातात असे. आणि हे केवळ भारतात असं नाही,
तुम्ही ज्यू देशांमध्ये बघा, पोर्तुगीज लोकांमध्ये बघा, अनेक जगभरातील ख्रिश्चन देशांमध्ये बघा, तर ह्या पद्धती आहेत. ते पितरांच्या उद्देशाने एक आठवडा, एक महिना किंवा असे काळे कपडे घालण्याची पद्धत आहे त्यांच्याकडे दुःख प्रदर्शनासाठी. काही जणांकडे अशी परंपरा आहे की ते महिनाभर जाऊन त्यांच्या त्या कब्रस्थानामध्ये मेणबत्ती लावली जाते 1 महिना. काही वेळा तिथे नेऊन केक ठेवला जातो त्यांच्याकडे. अशी त्या त्या प्रांतामध्ये आपण जसं काही त्यांना अन्नाचा भाग दिला जातो तसं त्यांच्याकडच्या ज्या काही पद्धतीने त्यांना काहीतरी तिथे अन्न भाग दिला जातो, अशी त्यांच्याकडची पद्धत आहे. आणि जगभरामध्ये आहे, हे केवळ भारतामध्ये आहे का असं नाही, सर्व देशांमध्ये अशा प्रकारच्या अनेक पद्धती परंपरा चालू आहेत. काय होतं की आपण आपल्याकडच्या शास्त्रकारांना आपण वेडे मानतो आणि आपल्याला लक्षात घ्या की भौतिक जे आपण डोळ्यांना जे दिसतं तेवढंच आपण सत्य मानतो, हेच आपली मुळात धारणा चुकीची आहे. तेवढं दिसतं त्याच्याही पलीकडे एक सत्य असतं, हे ज्या दिवशी आपण आणि त्या सत्याचा शोध घेणं ही आपल्याला ऋषीमुनींनी दिलेली फार महत्वाची गोष्ट आहे. तर आपण काय होतं की माझ्या डोळ्यांना जेवढं मी दिसू शकतं, आता पहिलीतला जो मुलगा आहे तर त्याला आपण BScच्या मुलाचं गणित घातलं तर तो म्हणणं हा वेडेपणा आहे, तर त्याला त्यातलं काही गांभीर्य नसतं, कारण त्याने तो तिथपर्यंत पोहोचलेलाच नाहीये. आता जे ऋषीमुनी होते ते त्रिकालदर्शी होते, लक्षात घ्या. त्यांनी अनेक गोष्टी आपल्या त्यांची जी काही प्रचंड प्रमाणात असलेली प्रज्ञा होती, त्यांची जी काही अलौकिक दिव्य शक्ती होती, त्यांनी अनेक लोकांचं जशास तसं वर्णन करून ठेवलेलं आहे. आता तुम्ही गंमत बघा की तुम्ही भागवत महापुराण जर मुद्दाम अभ्यासतात, त्याचा मराठी अनुवादही मिळतो, तर गर्भातल्या अवस्थांचं सर्व वर्णन ऋषीमुनींनी करून ठेवलेलं आहे की बालक कोणत्या अवस्था. आता गर्भोपनिषद म्हणून एक यजुर्वेदाचं उपनिषद आहे, त्याच्यामध्ये स्त्री पुरुषांचा संयोग झाल्यानंतर काय काय होतं, कलल कसा होतो, बुध कसा होतो, मग कोणत्या महिन्यात कोणते अवयव निर्माण होतात, इथपासनं जे वर्णन आहे ते आजच्या आधुनिक विज्ञानाशी मेळ खातं. मला सांगा की त्यांच्याकडे सोनोग्राफी मशीन नसताना किंवा एक्सरे नसताना त्यांनी हे वर्णन करून ज्या अर्थी ठेवलं आहे त्या अर्थी ते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत ना. हे तिथपर्यंत पोहोचलेले आहेत म्हणून त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे पण त्याच्यासाठी लक्षात घ्या, आता मन ही संज्ञा आहे. मन आपण म्हणतो, हे सगळे पुरोगामी लोक जे आहेत यांच्याकडे स्वतःच्या कोणत्याही संज्ञा नाहीत, लक्षात घ्या. हे जे स्वतःला विज्ञानवादी म्हणवतात, विवेकवादी म्हणवतात, मुळात विवेक ही सुद्धा संज्ञा आपल्या धर्मशास्त्राचीच आहे. त्यांच्याकडे कोणती स्वतःची संज्ञा नाही. मन ही सुद्धा आपली संज्ञा आहे. आता मन हे एक्सरे मध्ये दिसतं का? दिसत नाही. सिटी स्कॅन मध्ये येतं का? नाही. MRI मध्ये येतं का? नाही. पण मन आहे ना, मन आहे ना. बरं, मानसोपचार तज्ञ जो अवयव दिसतच नाही त्याच्यावर उपचार करणारा पण आपल्याकडे शाखा आहे ना, ती पण विज्ञानाचीच आहे ना, मानसोपचार तज्ञ. हा पण भाग आहे ना. म्हणजे जे नाही ते पण कुठेतरी आहे. जसं आपण एक्स म्हणतो गणित सोडवताना, ते गणित सुटल्यानंतर आपल्याला एक्स तो बाजूलाच जातो, पण तोपर्यंत ते गणित सोडवण्याकरता जे काही एक्स म्हणावं लागतं ते त्या ऋषीमुनींनी मानून गणित सोडवूनच ठेवलेलं आहे. आता या निमित्ताने आणखी एक मुद्दा येतो, तो म्हणजे काकस्पर्शाचा. म्हणजे श्राद्धाला जेव्हा पिंडदान केलं जातं तिथे कावळ्याने स्पर्श केला पाहिजे अशी एक ही आधी मुळात चुकीची संकल्पना आहे. कावळ्याचा स्पर्श हा माणूस और्ध्वदेहिक गती, त्याचा और्ध्वदेहिक कर्म असेल तर त्यावेळेला तो 10वा दिवसाचं कर्म आहे, त्यावेळेला पिंडाला कावळा शिवणं हा अभिप्रेत आहे. एरवीचे पिंड जे आहेत, एरवी आपण श्राद्ध करतो किंवा महालयपक्ष करतो, त्याला कावळा शिवण्याचा कुठेही विधीच नाही, कोणत्याही धर्मग्रंथामध्ये त्याचा उल्लेख नाही. ते पिंड झाल्यानंतर, पिंड विसर्जन झाल्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये चांगल्या ठिकाणी विसर्जित करा असंच विधान आहे. त्याला कावळ्याला स्पर्श करा असं कुठेच नाही. आता आपण जी बाहेर वाडी ठेवतो, म्हणजे आपल्याकडे वाडी ठेवणं असं त्याला म्हणतात, काकबली तसं नाव. तर आता हा काय आहे, तर प्रत्येक माणसाला आपलं धर्मशास्त्र जे आहे ते शास्त्रकारांनी मनुस्मृतीमध्ये प्रत्येक माणूस आणि प्राण्यांची तुलना केलेली आहे. मनुस्मृतीमध्ये ते काय म्हणतात की आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर नराणाम. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4 गोष्टी आहेत, ह्या माणूस आणि प्राण्यांमध्ये समान आहेत, याच्यात काही भेद नाहीये. माणसाला भूक लागते, प्राण्यांना भूक लागते. माणसांना झोप येते,
प्राण्यांना झोप येते, आपल्याला भीती वाटते, प्राण्यांना भीती वाटते. आणि मैथुन कामवासना, माणसांना कामवासना आहे तशीच प्राण्यांनाही आहे. मग आपल्याकडे वेगळं काय आहे? तर आपल्याकडे धर्माचरण ही गोष्ट अधिक आहे. आता धर्मामध्ये सुद्धा दोन धर्माचे मुख्य भाग आहेत, एक प्रवृत्ती धर्म आणि निवृत्ती धर्म. भूक लागल्यानंतर खाणे ही प्रवृत्ती आहे. तुम्ही माणसाच्या समोर खाणं ठेवलं तरी तो खाणार आहे आणि बैलाच्या समोर खाणं ठेवलं तरी तो खाणारच आहे. मग आपल्याकडे वेगळी प्रवृत्ती धर्म आणि निवृत्ती धर्म काय आहे? तर आपल्याकडे शास्त्रकारांनी असं सांगितलंय, तुम्ही अन्न शिजवल्यानंतर पहिलं देवाला नैवेद्य दाखवा, मग गाईला एक गोग्रास समर्पण करा. तिसरं आपण जे काकबली म्हणतो, म्हणजे कावळ्या, चिमणी, पक्षी यांच्यासाठी एक भाग अन्नाचा बाहेर ठेवा. चौथा भाग जो आहे तो अतिथीसाठी. आपल्याकडे बघा, आपली जुनी जी लोक होती ती सांगायची, जेवढ्याच तेवढं जेवण करू नको, दुपारच्या वेळेला 4 घास जास्ती कर, अतिथी येईल कोणी. असं आपल्याकडे जेवढ्याच तेवढं कधीही जेवण केलं जात नाही बघा. का दुपारच्या वेळेला 2 पोळ्या जास्ती केल्या जातात. कारण का? कोण अतिथी आला तर त्याला विनमुख पाठवायचा नाही, आपली संस्कृती आहे. म्हणजे या सगळ्यांना दिल्यानंतर गृहस्थाने आपण जेवायचं आहे. हा निवृत्ती धर्म झाला. भूक लागलेली त्याला पण आहे, पण त्याला भूक लागल्यानंतर त्याने सर्वप्रथम देवतांना नैवेद्य दाखवायचं आहे, गाईला एक गोग्रास समर्पण करायचं आहे, गाई गुरांना द्यायचं आहे, कावळ्या चिमणींना, पशुपक्ष्यांना एक घास द्यायचा आहे, अतिथीला द्यायचा, आणि शेवटी आपण, हा निवृत्ती धर्म आहे, हा आपल्याकडे श्रेष्ठ मानलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे प्रतिदिन काकबली ठेवणं आवश्यकच आहे. तो कावळ्यालाच उद्देशून असं नाही, ते सगळ्या पक्ष्यांसाठी तो भाग आहे, कावळा वगैरे सर्वांसाठी. मला फक्त याच निमित्ताने यायचं होतं की जसं तुम्ही म्हणालात की आता पितृपक्षात हे आवश्यक आहे असं नव्हे, पण इतर 10 दिवस झाल्यानंतर तेव्हा जे आपण पिंडदान करतो तेव्हा ते व्हायला पाहिजे. पण त्याच्या मागची काय नेमकी भावना आहे मग? कसली? नाही, कावळ्याने स्पर्श करण्यामागची. नाही, कावळ्याने स्पर्श करावा असं नाही. लक्षात घ्या की आपल्याकडे जो घास आहे, कावळ्याने स्पर्श करायचा कुठे आहे? तो फक्त आपण अंत्यकर्म एखाद्या व्यक्तीचं करत असू, बरोबर, त्यावेळेला 10वा जो दिवस असतो त्यावेळेला तो एक वायसाच्याच उद्देशाने पिंड ठेवलेला असतो. आता जो कावळा आहे त्याला तसं वरदान वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडामध्ये त्याला वर दिलेलं आहे. तो यमधर्माचं रूप घेऊन तिथून पळाला, असं एक वर्णन आहे. आणि त्या उत्तर रामायणामध्ये त्याला उद्देश आहे की ज्या वेळेला श्राद्ध वगैरे होईल त्यावेळेला तुला एक त्यातला घास मिळेल, अशा उद्देशाने ती कथा उत्तर रामायणामध्ये आलेली आहे. यमधर्म तिथनं पळताना त्याने वायसाचं रूप घेतलेलं होतं, अशी ती कथा आहे. तर त्यावेळेला त्याला गती मिळाली की नाही हे बघण्यासाठी म्हणून तो 10व्या दिवशीच्या वेळेला, त्या एकच दिवशी, बाकीच्या एरवी सर्व श्राद्ध कर्मांमध्ये कावळा शिवण्याची काही गरजच नाही आणि त्याचा विषयच होत नाही, कारण त्याला उद्देशून पिंडप्रदान असते. आता हे सगळं जे आहे, नवीन पिढी समोर जेव्हा आपण हे सगळं मांडतो तेव्हा त्यातले अनेक लोकांना ते पटत नाही म्हणा, किंवा ते कितपत ते करतील याविषयी शंका असते. पण किती तुम्ही त्याचं म्हणजे महत्त्व आहे हे सांगाल? कशा पद्धतीने नवीन पिढीने सुद्धा याकडे त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे? आता नवीन पिढी जेव्हा आम्ही सांगतो तर तेव्हा नक्की करते. आम्ही त्यांना पहिलं सांगतो की तुम्ही एक काम करा, की त्यांना अनुभव सिद्ध असतात, हे लोक अनुभवाला प्रमाण म्हणतात. मी त्यांना नेहमी सांगतो तुम्ही एक काम करा, तुम्ही कुठच्याही तीर्थक्षेत्रावर फिरून या असंच मी सांगतो. म्हणजे दर्शन करा असं पण नाही सांगत, तिथला प्रसाद घ्या आणि मग मला येऊन सांगा काय झालं. मग ते सांगतात की फार सुंदर स्वयंपाक होता. मग मी त्यांना सांगतो की अरे त्याच्यात कांदा लसूण होतं का, जाऊन बघा, मग चौकशी करा. मग सांगतात नाही, कांदा लसूण वगैरे काहीच नव्हतं. कोणते विशेष मसाले वापरले होते का? नाही. मग अन्न इतकं सुंदर का होतं? मग त्यांच्याकडे उत्तर ना. मग म्हटलं अरे त्याच्यामध्ये ते देवतांना नैवेद्य दाखवलेलं असतं, मग देवांचं तिथे वास्तव्य असतं, त्या अन्नामध्येच देवता प्रत्यक्षात आलेले असतात, म्हणून त्या अन्नाला माधुरी येतं. आता तुम्ही पितरांच्या अन्नाचं बघा, तुम्ही श्राद्ध पक्षाला तुम्ही नुसते जाऊन जेवा, खीर वडे खा, तुम्हाला जडत्व येतं की नाही, सुस्ती येते की नाही? तर ते सांगतात हो. मग हो म्हणजे त्या अन्नावर पितरांची आसक्तीच आहे. म्हणजे पितरांनी वायू रूपामध्ये येऊन ते अन्न ग्रहण केलेलं आहे. मग त्यांना पटतं की नाही बाबा काहीतरी आपल्याला होतंय. आणि लक्षात घ्या, आपण जोपर्यंत तिथे जातच नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर टीका करणं ही अत्यंत सोपी गोष्ट असते. लक्षात घ्या, मी जोपर्यंत शास्त्रीय संगीताच्या
क्लासलाच जात नाही तोपर्यंत मी त्याच्यावर टीका करू शकतो, काय ते आ ऊ करतायत म्हणून. पण मी जेव्हा ते शिकायला जातो, मी जेव्हा ते प्रयत्नपूर्वक करायला जातो, तेव्हा मला त्यातलं गांभीर्य कळतं. लक्षात घ्या, आपल्याकडे वाईट गोष्टींची जी संगत आहे ना, ही पटकन लागते. लहान मुलं असतात ना, त्यांना शिव्या घालायला कोणीही शिकवत नाही बघा, ते ऐकून शिव्या पाठ करतात. हिंदी गाणी असतात, त्यांना कोणी मुलांना शिकवत नाही, ते ऐकून पाठ करतात. पण शुभम करोती शिकवावी लागते. लक्षात घ्या, शुभम करोती मुलाला शिकवावी लागते. ती वाहतो ही दुर्वांची जुडी म्हणून एक नाटक आहे बघा, त्याच्यात एक फार सुंदर वाक्य आहे की कचऱ्याचा जो मैलाचा दुर्गंधी असते ना, ती लांबून येते आणि अत्तराचा जो फाया असतो तो नाकाजवळ न्यावा लागतो, तेव्हा अत्तराचा सुवास येतो. एखादा प्राणी कुचलाय ना, तर लांबून त्याची घाण आपल्यापर्यंत येते. पण अत्तर मात्र तसं नाही, ते प्रयत्नपूर्वक लावून हात जवळ घेतला तरच अत्तराचा वास येतो. कारण चांगली गोष्ट ही प्रयत्न साध्य आहे आणि वाईट गोष्ट ही आपोआप चिकटते. त्याच्यामुळे चांगली गोष्ट ही प्रयत्नानेच लावावी लागते, वाईट गोष्टी आपोआप चिकटत राहतात, त्याला चिकटवावे. तो कली प्रादुर्भाव दोष असतो. या निमित्ताने एक शेवटचा प्रश्न पण आहे, आणि आता तुम्ही जो उल्लेख केला की आज सोशल मीडिया आहे, त्याच्यावर अनेक गोष्टी या निमित्ताने समोर येत असतात. कोण व्हॉट्सअपवर पाठवतं, कोण वेगवेगळ्या माध्यमांमधून पितृपक्षाविषयी आपापल्या काय भूमिका मांडत असतं. तर त्याकडे बघताना केवळ एकतर्फी अनेक जण ते वाचतात आणि त्यांना ते पटतं. तर आपण कशा पद्धतीने ते वर्गीकरण केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने त्यातलं सत्य शोधलं पाहिजे? हे बघा, आता काय माहित आहे, आपल्याकडे ऋषीमुनींनी जेवढं प्रचंड लिहून ठेवलेलं आहे ना त्याच्याबद्दल, तर आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला जेव्हा मानवी बुद्धी जी आहे त्याला फार मर्यादा आहे, त्याला अनेक दोष आहेत आपल्या बुद्धीमध्ये. आपल्याला शास्त्रकारांची जी बुद्धी आहे त्याच्यामध्ये कोणताही दोष नाही. कारण का, तर त्यांनी कोणत्याही स्वार्थाने ते लिहिलेलं नाही. त्याच्यामध्ये त्यांचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता. त्यांनी जे लिहिलं ते त्यांना त्या उपासनेच्या विशिष्ट टप्प्यावर गेल्यानंतर त्यांना जे काही दिसलं किंवा त्यांना जे काही जाणीव झाली त्याप्रमाणे त्यांनी त्याचं लेखन करून ठेवलेलं आहे. कारण का, तर त्यांना त्या गोष्टींची जाणीव झालेली आहे. तर आपल्याला कसं होतं, आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नाही आहोत, आपण त्या पदापर्यंतच पोहोचलेलो नाही. त्यामुळे आपण काय करतो की कथा कादंबऱ्या यांच्यावर आपण विश्वास ठेवतो. जोपर्यंत आपल्याला महाभारत आपण मूळ ग्रंथ व्यासांनी दिलेला वाचतच नाही, तोपर्यंत आपल्याला कर्ण हा नायकच वाटत असतो. आणि आपल्याला अनेकदा असं वाटत असतं की कर्णाला अर्जुन पराभूत करू शकला नसता वगैरे. पण कर्णाच्या अंगावर कवच कुंडल असताना सुद्धा 3 वेळा अर्जुनाने त्याचा पराभव केलेला होता. हे महाभारतात दिलेलं आपण दुर्लक्षित केलेलं असतं, कारण आपल्यावर कादंबरीचा पगडा असतो. लक्षात घ्या, आपण मूळ ग्रंथ जे आहेत ते वाचतच नाही. आपण आपल्याकडे काय होतं तुम्हाला सांगतो की आपल्याकडे ना काही गैरसमज हेतू पुरस्सर पसरवलेले आहेत की रामायण घरामध्ये ठेवलं की पती पत्नीचा वियोग होतो, महाभारत घरात ठेवलं की भावाभावामध्ये भांडणं होतात, कलह होतात. असे आपल्यामध्ये गैरसमज पसरवलेलेच आहे आणि हे त्याला खतपाणी अनेक जणांनी घातलं. आता त्याच्यामुळे काय झालं की मूळ रामायण कोणी वाचलं नाही, मूळ महाभारत कोणी वाचलेलं नाही. मग आता जो कोण सांगतोय त्याला मी आपला मान्य करूया, तो म्हणेल ते पूर्व मुळामध्ये त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे हेच मी वाचायचं नाहीये. आता एकलव्याची गोष्ट पण तशीच आहे. ते सगळेजण त्या एकलव्य हा हिरण्यधनु नावाच्या जरासंधाच्या सेनापतीचा पुत्र होता, अशी महाभारतात त्याचा उल्लेखच आहे. आता जरासंध हा कोण, ज्याने 18व्या मथुरेवर स्वारी केलेली असा राक्षस कुळातील माणूस, त्याच्या सेनापतीचा मुलगा. मग तुम्ही विचार करा की द्रोणाचार्यांनी केलेलं योग्य आहे की अयोग्य आहे. आपण मुळामध्ये त्याला कोणतरी सांगतो की तो आदिवासीचा अधिकार नाकारला, असं मुळात महाभारतच वाचलेलं नसतं ना. कारण त्यांना तुम्ही त्यातल्या कितीतरी लोकांना विचारा की एकलव्याच्या बापाचं नाव काय होतं, कोणी सांगू शकणार नाही, कारण त्याचं नाव होतं हिरण्यधन. आणि तो कोण होता, तर जरासंधाचा सेनापती होता. म्हणजे तो गरीब घरातला होता का, तर नाही. ज्याने 18व्या कृष्णाला कृष्ण त्याचा पराभव करू शकला नाही, एवढा तो महाप्रचंड राजा होता. त्याचा पुत्र, बरोबर, त्याच्या सेनापतीचा पुत्र. म्हणजे आपल्यापर्यंत ज्या बातम्या येतात ना, ह्या अर्धवट येतात आणि मग आपण त्याच्यावरून आपली मतं बनवतो, ती चुकीची असतात. म्हणून योग्य माणसांकडे जाणं आणि वारंवार योग्य प्रमाणभूत जे ग्रंथ आहेत त्यांचं अध्ययन करणं, साक्षेपी वाचन करणं. हा म्हणतोय तो म्हणतोय नको, ग्रंथकारांनी काय म्हटलेलं आहे त्याचं नीट अवलोकन करणं हे फार महत्वाचं आहे.
हे फार महत्त्वाचं आहे. बरोबर. खूप खूप धन्यवाद. म्हणजे तुम्ही सविस्तरपणे सगळं सांगितलं, वेगवेगळे पैलू त्याचे समजावून सांगितलेत आणि आमच्या श्रोत्यांनाही निश्चितपणे हा सगळा विषय आवडेल आणि जे काही त्यांच्या मनामध्ये कल्पना असतील त्या सत्य त्याच्या मागचं जे असेल ते शोधण्याचा प्रयत्न तुम्ही आत्ता शेवट जसा केलात त्या पद्धतीने ते मूळ ग्रंथ आहेत ते वाचून त्यातून काही समजून घेण्याचा प्रयत्न ते नक्की करतील अशी आशा आहे. तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी हा संवाद साधलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.